इनहेरिटन्स अँड व्हॅरिएशन ह्या लेसनचा आपला नेक्स्ट व्हिडिओ आपण तयार करत आहोत. याच्यामध्ये आपण जे काही पॉईंट्स बघणार आहे ते पॉईंट्स पुढीलप्रमाणे: रिव्हिजन ऑफ जीन इंटरॅक्शन्स, नंतर मल्टिपल अलील्स विथ एक्झाम्पल्स, प्लेओट्रॉपी विथ एक्झाम्पल. एक पुढे आपण पॉईंट डिस्कस करणार आहे. पहिल्यांदा आपण बघतोय जीन इंटरॅक्शन. पाठीमागच्या लेक्चरला आपण जीन इंटरॅक्शन्सबद्दल बघितलं होतं, बरोबर आहे. जीन इंटरॅक्शन्स दोन प्रकारचे, एक इंट्राजेनिक आणि दुसरं होतं इंटरजेनिक. दोन्हीच्या डेफिनेशन्स आपण बघितल्या होत्या, इंट्राजेनिक आणि इंटरजेनिकमधल्या. तर इंट्राजेनिकमध्ये पुन्हा आपण 3 पॉईंट बघितले होते: इनकम्प्लीट डॉमिनन्स, कोडॉमिनन्स, मल्टिपल अलील्स. हे 3 पॉईंट तुम्हाला मी सांगितले होते. त्यातले 2 आपण डिस्कस केले होते, इनकम्प्लीट डॉमिनन्स आणि कोडॉमिनन्स. ठीक आहे. याच्यामध्ये आपण काय सांगितलं होतं? सिंगल ट्रेट, सिंगल जीन. एका सिंगल ट्रेटसाठी एक सिंगल जीन आणि अलील्स मात्र किती असतात? 2 अलील्स असतात. ह्याच्याबद्दल आपण मागच्या लेक्चरमध्ये डिस्कशन केलेलं आहे. आज आपण ह्या स्लाईडमध्ये काय बघणार आहे तर मल्टिपल अलील्स आणि इंटरजेनिकमधला प्लिओट्रॉपी. बघा, इंट्राजेनिकला आपण इंटर अलेलिक असं म्हणतोय आणि इंटरजेनिकला आपण नॉन अलेलिक असं म्हणतोय. या दोन्हीच्या डेफिनेशन्स व्यवस्थित पाठीमागच्या बघून घ्या. इंट्राजेनिकमध्ये आपण काय म्हणतो? इंट्राजेनिक म्हणजे इट्स ऑकर बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन्स. बघा, पुन्हा डेफिनेशन सांगते. इंट्राजेनिकचा अर्थ काय होतो? इट ऑकर्स बिटवीन अलील्स ऑफ सेम जीन. तर इंटरजेनिकमध्ये काय येतं तर इट ऑकर्स बिटवीन द अलील्स ऑफ डिफरंट जीन्स ऑन द सेम ऑर डिफरंट क्रोमोझोम. इथं जीन कसे असतात? डिफरंट असतात, त्याच्यावरचे अलील मग ते एकाच क्रोमोझोमवरचे असतील किंवा डिफरंट क्रोमोझोमवरचे असतील, त्याला आपण इंटरजेनिक असं म्हणतोय किंवा त्याला नॉन अलेलिक असं म्हटलं जातं. हा दोन्हींमधला डिफरन्स आहे. ठीक आहे. आता आपण आजच्या लेक्चरमध्ये जे महत्त्वाचे 2 पॉईंट्स आहेत, मल्टिपल अलील्स आणि प्लिओट्रॉपीबद्दल बघणार आहे. मल्टिपल अलील्स म्हणजेच काय तर डेफिनेशन आपण पाठीमागं बघितली होती. तर मल्टीचा अर्थ काय होतो रे? मल्टी म्हणजे मेन, अलील्स म्हणजे आपण बघितलं फॉर्म्स ऑफ अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ जीन्स, त्याला आपण अलील्स असं म्हणतो. मग मल्टिपल अलील्स म्हणजेच काय? आत्तापर्यंत मेंडलनी काय सांगितलं होतं की काय असतात? 2 अलील्स असतात, बरोबर आहे. सिंगल ट्रेट, सिंगल जी, 2 अलील असं सांगितलं होतं. पण हे जर अलील्स 2 किंवा 2पेक्षा जास्त असतील तर त्याला आपण मल्टिपल अलील्स म्हणतोय. इथं आपण मिनिमम काय म्हणतोय? 2पेक्षा जास्त. किती असतील काही सांगता येत नाही. मल्टिपल अलील्सची डेफिनेशन बघा: मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अलील ऑफ अ जीन. एका जीनचे, ऑफ अ जीन म्हटले, अ जीन, एका जीनचे. आतापर्यंत आपण किती अलील्स फक्त बघत होतो? 2 अलील्स होते. एक्झाम्पल हाईटचं होतं, टॉल आणि डॉर्फ. ठीक आहे. पण इथं मात्र एका जीनचे 2पेक्षा जास्त, मोर दॅन 2 म्हटलंय. मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन इन अ पॉप्युलेशन. त्या जीनच्या पॉप्युलेशनमध्ये त्या जीनचे 2पेक्षा जास्त जर अल्टरनेटिव्ह फॉर्म असतील आणि ते कसे असतील? ऑक्युपाईंग द सेम लोकस ऑन अ क्रोमोझोम और इट्स होमोलॉगी आर नोन ॲज मल्टिपल अलील. ठीक आहे. मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स अलील ऑफ ए जीन इन अ पॉप्युलेशन occupying the same locus on a chromosome or its homology are known as multiple alleles. ठीक आहे. मग हे मल्टिपल अलील्स कशामुळे येतात? की एका जीनचे अल्टरनेटिव्ह फॉर्म 2पेक्षा जास्त का असू शकतात? तर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे त्यांच्यामध्ये काय होत जातं? म्युटेशन. आपण म्युटेशनबद्दल बघितलं. म्युटेशन म्हणजे सडन चेंज. म्हणजेच जीन ज्यावेळेस आपण DNA वरचा सिक्वेन्स म्हणतोय न्यूक्लिओटाईडचा, तो सिक्वेन्स जर चेंज झाला तर त्याला आपण काय म्हणतो? म्युटेशन असं म्हणतो. मग हे जे म्युटेशन आहे, ह्या म्युटेशन कुणाचं होतं तर वाईल्ड टाईप ऑफ जीन. वाईल्डचा अर्थ इथं काय घेणार आहे आपण? ओरिजिनल. जे ओरिजिनल जीन आहे त्यांच्यामध्ये काय होत जातं? म्युटेशन्स होत जातं आणि मल्टिपल अलील्स तयार होतात किंवा मल्टिपल अलील्स फॉर्म होतात. ठीक आहे. मल्टिपल अलील्स अराइज बाय, कशामुळे होतात? बाय म्युटेशन ऑफ द वाईल्ड टाईप ऑफ जीन. मग हे जे वाईल्ड टाईप आहेत म्हणजे ओरिजिनल सुरुवातीचे जे काही जीन्स आहेत हे नेहमी कसे असतात?
डॉमिनंट ओव्हर ऑल अदर म्युटंट अलील्स. जे काही नंतर नवीन नवीन अलील्स तयार होत गेलेले आहेत त्यांच्यावर हा वाईल्ड टाईप कसा असतो, डॉमिनंट असतो. बघा हे तिन्ही पॉईंट महत्त्वाचे. पहिली म्हणजे डेफिनेशन, मोर दॅन 2 अल्टरनेटिव्ह फॉर्म्स ऑफ अ जीन इन अ पॉप्युलेशन ऑक्युपाईंग. त्याची पोझिशन कशी आहे, ऑक्युपाईंग द सेम लोकस, लोकसचा अर्थ लोकेशन, सेम लोकस अन क्रोमोझोम, त्या क्रोमोझोमवरची ठराविक जागा किंवा ऑक्युपाईंग सेम लोकस, सेम लोकेशन और इट्स होमोलॉगी आर नोन एज ए मल्टिपल अली. होमोलॉगी म्हणजे होमोलॉगस. पुन्हा आपण असं म्हणतो की मल्टिपल अलील्स काय होतात, तर मल्टिपल अलील्स अराइज बाय, कशामुळे होतात, म्युटेशन्स. कुणामध्ये म्युटेशन होतं, ऑफ द ओल्ड वाईल्ड टाईप ऑफ जीन. वाईल्ड टाईप जीन म्हणजेच कसले, तर ओरिजिनल टाईप जे आहेत मूळचे. नंतर तिसरा पॉईंट असं बघतोय आपण की वाईल्ड टाईप आहेत हे कसे असतात, डॉमिनंट असतात. कुणावर, जे काही नवीन अलील्स तयार झालेले आहेत त्या जीनचे त्याच्यावर ते कसे असतात, डॉमिनंट असतात. ठीक आहे. आता पुढच्या ह्याच्यामध्ये आपण असं बघतोय की हे जे जीन्स आहेत हे जीन बऱ्याच वेळा म्युटेट होतात. अ जीन कॅन म्युटेट सेव्हरल टाइम प्रोड्युसिंग अ सेरीज ऑफ अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. ज्यावेळेस आता आपण एक्झाम्पल बघू तेव्हा तुमच्या लक्षात येईल की हा एक जीन आहे, हा एक जीन बऱ्याच वेळा काय होतोय, म्युटेट होतोय. काय होतोय, बऱ्याच वेळा म्युटेट होतोय आणि त्यामुळं काय होत जातंय, एक सेरीज बनत जाते किंवा चेन बनत जाते. कशाची, अल्टरनेटिव्ह एक्सप्रेशन. म्हणजे फिनोटायपिक एक्सप्रेशन जे जीनचे आहेत ते काय होत जातात, बदल होत जातात किंवा त्यांच्यामध्ये चेंज होत जातो. ठीक आहे. डिफरंट अलील इन अ सेरीज शोज डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशन और मे शो को डॉमिनन्स और इनकम्प्लीट डॉमिनन्स अमंग दॅमसेल्फ. आपण मगाशी बघितलं की जे वाईल्ड टाईप आहेत ते वाईल्ड टाईप जे आहेत मूळचे ते मात्र सगळ्यांवर काय असतात, डॉमिनंट असतात. पण जे नवीन तयार झालेले आहेत त्यांच्यामध्ये बऱ्याचशांमध्ये काही अलील्स आहेत जे सेरीजमध्ये आहेत, टप्प्याटप्प्याने त्यांच्यामध्ये म्युटेशन होत गेलेलं आहे. त्यांच्यामध्ये आपल्याला काय काय दिसतं, तर त्यांच्यामध्ये आपल्याला दोन्हींच्यामध्ये कधी कधी डॉमिनंट रिसेसिव्ह रिलेशन दिसतं, म्हणजे एक डॉमिनंट असतो एक रिसेसिव्ह असतो, किंवा त्यांच्यामध्ये कोडॉमिनन्स दिसतं. कोडॉमिनन्स मागच्या लेक्चरला आपण बघितलंय, दोन्ही कसे असतात, डॉमिनंट असतात, इक्वली डॉमिनंट असतात. कोडॉमिनन्स आपल्याला दिसतात कधी कधी आले, तर कधी कधी त्यांच्यामध्ये काय दिसतं, इनकम्प्लीट डॉमिनन्स. इथं कुणीही कोणावर डॉमिनन्स दिसत नाही. बघा हे तिन्ही पॉईंट, जे काही नवीन अलील्स तयार झालेले आहेत, 2पेक्षा जास्त अलील्स आहेत, हे एकमेकांमध्ये आपल्याला रिलेशन कसं दिसतंय बघा. एक तर ते कसे असतील, डॉमिनंट रिसेसिव्ह असतील, त्यांच्यामधलं जे रिलेशन आहे ते डॉमिनंट रिसेसिव्ह असेल, किंवा कोडॉमिनन्स असेल, किंवा इनकम्प्लीट डॉमिनन्स असेल. ठीक आहे. आता आपल्याला एक्झाम्पलवरून लक्षात येईल बघा. एक्झाम्पल तुमच्या पुस्तकामध्ये ड्रॉसोफिलाचं दिलं आहे. ड्रॉसोफिला त्याला आपण फ्रूट फ्लाय सुद्धा असं म्हणतो. आता या पिक्चरमध्ये तुम्हाला काय दिसतंय, तर आधी पिक्चर बघूया आपण. फिनोटाईप आहे इथे आणि इकडे त्याचा जिनोटाईप आहे. ठीक आहे. आता हे जे विंग्स दिलेले आहेत, ह्या विंग्समध्ये काय होत गेले, बदल होत गेले. मग सुरुवातीचा नॉर्मल विंग आहे ज्याला आपण वाईल्ड टाईप असं म्हणणार आहे, त्याचा जिनोटाईप काय होता, VG+ आहे. काय आहे त्याचा, VG+. हां. नंतर निक्ड विंग्स आहेत ते कसे आहेत, VGNI. नॉच्ड विंग आहे ते VGNO. NO घेतले, NO पहिले 2 लेटर घेतले, NO, NI. नंतर स्ट्रॅपसारखे स्ट्रक्चर आहे त्याला स्ट्रॅप विंग्स असं म्हटलं गेले आणि त्याचा जिनोटाईप घेतलाय तो VGST. पहिले 2 लेटर घेतलेत बघा. आणि शेवटचा आहे वेस्टिजियल विंग. वेस्टिजियल म्हणजे विंग्स आहेत त्याला, पण फ्लायसाठी ते यूज करू शकत नाही. मग आता ह्या विंग्समध्ये जे काही बदल होत गेलेले आहेत हे कशामुळं, तर अलील्स चेंज होत गेले. काय होत गेले, अलील्स चेंज होत गेले. आता कुठलाही ऑर्गॅनिझम जनरली आपण म्हणतो तो कसं असतो, डिप्लॉइड असतो, बरोबर आहे. म्हणजेच आता इथे बघा एक्झाम्पल त्याने ड्रॉसोफिलाचं दिलं आहे. इन ड्रॉसोफिला अ लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलील्स आर नोन. इथं आपल्याला काय दिसतात, तर जास्तीत जास्त मल्टिपल अलील दिसतात. लार्ज नंबर ऑफ मल्टिपल अलील, एकूण 1 2 3 4 5 दिसतात. ठीक आहे. एक्झाम्पल काय आहे बघा, द साईज ऑफ विंग्स फ्रॉम नॉर्मल विंग
टू वेस्टिजियल नो विंग. सुरुवातीला आपल्याला काय दिसतंय तर नॉर्मल विंग्सपासून सुरुवात होते, ते शेवट कुठं झाला याचा वेस्टिजियल विंग्सला. ठीक आहे, यांच्यामध्ये आपल्याला बदल झालेले दिसतात. दॅट इज जस्ट टर्म इज ड्यू टू वन अलील VG इन होमोझायगस कंडिशन. ठीक आहे, आता इथं आपल्याला जे झिनोटाईप दिसतोय तो नॉर्मल विंगचा VG+ आहे, निक्ड विंगचा VGNI आहे, नॉच्ड विंगचा आहे त्याचा VGNO आहे. VG सगळीकडे कॉमनच आहे. स्ट्रॅप विंगचा VGST आहे आणि वेस्टिजियलचा VG आहे. ठीक आहे, मग हे जे नॉर्मल विंग जे आहेत, द नॉर्मल विंग इज ए वाईल्ड टाईप. हे जे नॉर्मल विंग आहे ते कसलं टाईप आहे, वाईल्ड टाईप आहे. तर वेस्टिजियल विंग्स आहे खाली दाखवलेलं ते मात्र कसं आहे, रिसेसिव्ह टाईप आहे. ठीक आहे, हे झालं एक्झाम्पल मल्टिपल अलिल्सचं. आता दुसरं एक उदाहरण जर आपण बघायचं म्हटलं तर दुसरं एक आहे ते ब्लड ग्रुपचं. ह्युमन ब्लड ग्रुप, ABO ब्लड ग्रुप जे आहे ह्युमन बिईंगमधलं त्याचं आहे ते एक्झाम्पल बघा. हे सुद्धा मल्टिपल अलिल्सचं उदाहरण कसं आहे. आता इथे काय म्हणतोय आपण की ब्लड ग्रुप किंवा जे काही ब्लड ग्रुप आहे त्या ब्लड ग्रुपचा जीन काय आहे, आय आहे. कोणता जीन आहे, आय. जीन आय कंट्रोल द ABO ब्लड ग्रुप सिस्टीम. तुम्हाला माहिती आहे प्रत्येकाचा ब्लड ग्रुप, काहींचा A असेल, काहींचा B असेल, काहींचा AB तर काहींचा O असेल. ठीक आहे, मग हे ब्लड ग्रुप कसे येतात ते आपण बघूया. हा जो जीन आय आहे बघा, जीन कोणता आहे, आय. त्याचे अलील मात्र 3 आहेत. कोणकोणते आहेत, IA, IB and I, or I⁻A, I⁻B and small I. ठीक आहे, हे त्याचे काय झाले, ह्या जीन आयचे हे 3 अलील्स झाले. मग बघा 3 अलील्स आहेत म्हणजे हे 3 अलील्स आपल्या बॉडीमध्ये असतील, ह्युमन बॉडीमध्ये असणार की ह्युमन क्रोमोझोमवर असणार आहेत का नाही. ह्युमन जो आहे तो कसं आहे, डिप्लॉइड आहे, 2N आहे आपण म्हणतो. म्हणजे याच्यामध्ये कोणते तरी 2च अलील असणार आहेत. ह्युमन बॉडी कशी आहे, डिप्लॉइड आहे, म्हणजे याच्यामध्ये कोणतेही 2 क्रोमोझोम असतील. मे बी हे 2 असतील, हे 2 असतील, हे 2 असतील, म्हणजे तिन्हीपैकी कोणतेही 2 असू शकतात. ठीक आहे, मग पुढे आपण म्हणतो याच्यावरून ब्लड ग्रुप कसा डिटरमाइन केला जातो. तर बघा हे जे A⁻A and A⁻B आहे हे सारखे कशासारखे आहेत तर अँटीजन, पूर्णपणे अँटीजन नाही आहेत पण अँटीजन सारखे आहेत. द अलील्स I⁻A, I⁻B प्रोड्यूस अ स्लाइटली डिफरंट फॉर्म ऑफ द अँटीजन्स. थोडासा फरक फक्त त्याच्यामध्ये आहे, नाहीतर ते काय आहेत, अँटीजन सारखे आहेत. बरोबर आहे, पण अलील आय जो आहे, हा सेपरेट अलील आय जो आहे तो मात्र काय नाहीये, कोणत्याही प्रकारचं अँटीजन तयार करत नाही. आता मग सांगितलं तुम्हाला की ह्युमन जो आहे तो ह्युमन कसला आहे, डिप्लॉइड ऑर्गॅनिझम आहे. ठीक आहे, म्हणजे याच्यात काय होणार आहे, प्रत्येक पर्सनमध्ये 3 पैकी किती अलील्स असणार आहेत, 2च अलील असणार आहेत. 3 अलील्सपैकी किती अलील्स असणार आहेत, 2 अलील्स असणार आहेत. मग जर 2 आपण म्हणतोय I⁻A आणि I⁻B हे दोन्ही कसे आहेत, डॉमिनंट आहेत. दोन्ही कसे आहेत, डॉमिनंट आहेत. आणि स्मॉल आय आहे तो कसा आहे, रिसेसिव्ह आहे. म्हणजे समजा AB ब्लड ग्रुप असेल तर काय येणार आहे, I⁻A, I⁻B आणि हे दोन्ही सुद्धा कसे आहेत, डॉमिनंट आहेत. म्हणून आपण त्याला कशाचं एक्झाम्पल म्हणू शकतो, कोडॉमिनंटचं उदाहरण म्हणू शकतो. की ब्लड ग्रुप AB हे कुणाचं उदाहरण आहे, कोडॉमिनंटचं उदाहरण आहे. मग आपल्याला इथं आपण काय म्हणू शकतो की इथं आपल्याला 4 ब्लड ग्रुप आहेत. तो 4 ब्लड ग्रुप काय झाले, त्याचे फिनोटाईप झाले. 4 ब्लड ग्रुप असतील पण त्याचे जिनोटाईप मात्र काय आहेत, 6 जिनोटाईप आहेत. कसे आहेत बघा, इकडे फिनोटाईप तुम्हाला माहिती आहे, ब्लड ग्रुप A, ब्लड ग्रुप B, AB आणि O हे 4 ब्लड ग्रुप आहेत. त्याचा फिनोटाईप झाला, पण जिनोटाईप मात्र 6 आहेत. कसे आहेत तर एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप A असेल याचा अर्थ त्याचे दोन्ही अलील्स काय असू शकतात, I⁻A, I⁻A किंवा I⁻A आणि स्मॉल आय. आता हा स्मॉल आय आहे तो कसा आहे, रिसेसिव्ह आहे, म्हणून ब्लड ग्रुप काय येणार आहे, A ब्लड ग्रुप येणार आहे. ठीक आहे, हा झाला जिनोटाईप. म्हणजे एखाद्या पर्सनचा ब्लड ग्रुप A असेल तर त्याचा जिनोटाईप
हा असू शकेल किंवा हा असू शकेल. ठीक आहे. नंतर जर पर्सनचा ब्लड ग्रुप बी असेल तर त्याचा जिनोटाईप काय असेल, एकतर दोन्ही अलिल्स काय असतील, I⁻B I⁻B किंवा I⁻B आणि स्मॉल आय. मग काय सांगितलं की स्मॉल आय आहे हा कसा आहे, रिसेसिव्ह आहे. त्यामुळं I⁻B जो आहे हा डॉमिनंट असल्यामुळं ब्लड ग्रुप कोणता राहणार आहे, बी ब्लड ग्रुप राहणार आहे. नेक्स्ट ब्लड ग्रुप AB. आता ह्याचे अलिल्स मात्र काय, एक I⁻A असणार आहे, दुसरं असणार आहे I⁻B. म्हणजेच हे दोन्ही कोडॉमिनंट आहे, इथं रिसेसिव्ह कोणीही नाही आहे. त्यामुळे तो ब्लड ग्रुप आहे तो AB ब्लड ग्रुप असणार आहे. आणि शेवटचा ब्लड ग्रुप आपला O, त्याला आपण युनिव्हर्सल डोनर असं म्हणतोय. त्याचा जिनोटाईप काय आहे, स्मॉल आय स्मॉल आय. म्हणजे हे दोन्ही कसे आहेत, रिसेसिव्ह आहे. हे दोन्ही अलिल्स कसे आहेत, रिसेसिव्ह आहेत. ठीक आहे. हे एक्झाम्पल झालं मल्टिपल अलिल्स इन ह्युमन ब्लड ग्रुप. सो आता आपण नेक्स्ट पार्ट बघणार आहे इंटरजेनिक. इंटरजेनिकमधला नॉन अलेलिक, म्हणजे आपण इंटरजेनिकला नॉन अलेलिक असं म्हणतो आहे, त्यातला एकच पॉईंट आपण बघणार. त्याचे एक्झाम्पल बरेचसे आहे, फिलोट्रॉपी आहे, पॉलिजीन्स आहे, एपिस्टाटिस, सप्लिमेंटरी आणि कॉम्प्लिमेंटरी जीन्स आहेत. पण मागे सांगितल्याप्रमाणे आता फक्त आपण एकच बघणार आहे, तो म्हणजे प्लिओट्रॉपी. ठीक आहे. तर प्लिओट्रॉपी म्हणजेच काय, तर इथे लक्षात ठेवताना काय ठेवायचं की एक सिंगल एकच जीन की जो काय करतो, दोन किंवा दोनपेक्षा जास्त ट्रेट्सवर कंट्रोल ठेवतो. दोन किंवा दोनपेक्षा जास्त ट्रेटवर तो काय करतो, कंट्रोल ठेवतो. मागच्या एक्झाम्पलमध्ये आपण काय बघितलं होतं की सिंगल ट्रेट एकच होता. ठीक आहे. आणि सिंगल जीन होता. ठीक आहे. त्याचे अलिल्स 2 किंवा 3 मल्टिपल अलिल असतील किंवा इकडे आपण कोडॉमिनन्स आणि इनकम्प्लीट डॉमिनन्स. इथं मात्र वेगळं आहे. इथं काय करत आहे, एक सिंगल जीन जो काय करतो, 2 किंवा 2पेक्षा जास्त ट्रेट्सवर कंट्रोल करतो. त्या जीनला प्लिओट्रॉपिक जीन असं म्हणायचं. जीनला pleiotropic genes means a single gene, or when a single gene controls 2 or more different traits called as a pleiotropic gene. आणि ही जी फिनॉमिनॉन आहे, फिनॉमिनॉन मीन्स प्रक्रिया. ठीक आहे, किंवा प्रोसेस आपण त्याला म्हणतो. ही जी फिनॉमिनॉन आहे त्या फिनॉमिनॉनला काय म्हटलं जातं, प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम. प्लिओट्रॉपी और प्लिओट्रॉपिझम याच्यावर बऱ्याच वेळा बोर्डमध्ये आपल्याला क्वेश्चन्स विचारले आहेत. म्हणजे क्वेश्चन डायरेक्ट प्लिओट्रॉपी किंवा प्लिओट्रॉपिझम असं विचारलं जात नाही. त्याच्यावर तुम्हाला क्वेश्चन्स असा रेशो दिला जातो. रेशोवरून ही कोणती प्रोसेस आहे किंवा कोणती फिनॉमिनॉन आहे हे विचारलं जातं. पण बऱ्याच वेळा प्लिओट्रॉपीवर लॉंग क्वेश्चन्स विचारलेले आहेत. ठीक आहे. त्यामुळं व्यवस्थित लक्ष द्या. वेन अ सिंगल जीन कंट्रोल 2 or more different traits, it is called as a pleiotropic gene. What is pleiotropic gene? When a single gene लक्षात ठेवा, इथे किती आहे, सिंगल जीन आहे. तो सिंगल जीन काय कंट्रोल करतोय, 2 or more different ट्रेट्स कंट्रोल करतोय. अशा जीनला आपण प्लिओट्रॉपिक जीन म्हणतोय. सो आता आपण थोडंसं डिस्कशन याच्यावर करूया. आता इथे बघा, आपण मेंडेलियन रेशोमध्ये आपण बघितलं होतं की आपला रेशो काय होता, फिनोटायपिक रेशो 3:1 होता. ठीक आहे. इथं मात्र प्लिओट्रॉपीमध्ये रेशो काय असतो, 1:2 इन्स्टेड ऑफ 3:1. हे ज्यावेळेस आपण एक्झाम्पल आता बघणार त्यावेळेस तुम्हाला मी एक्सप्लेन करते. इथं फिनोटायपिक रेशो 1:2 आहे. अदरमध्ये कसं असतो 3:1 आहे. का असं म्हटलं गेलं तर बिकॉज ऑफ डेथ ऑफ रिसेसिव्ह होमोझायगट. कारण याच्यामध्ये जो रिसेसिव्ह असणार आहे, दोन्ही रिसेसिव्ह म्हणजे दोन्ही अलील त्याचे रिसेसिव्ह असतील, होमोझायगट म्हणतो आपण त्याला. रिसेसिव्ह होमोझायगट असेल तर तिथं त्या पर्सनची किंवा त्या बेबीची काय होते, डेथ होते. त्यामुळं इथं रेशो 3:1 न राहता 1:2 किंवा 2:1 असं म्हणू शकतो. याच्यावर गेल्या वर्षी प्रश्न विचारला होता की 2:1 रेशो असणारा प्रोसेसला किंवा त्या जीनला काय म्हटलं जातं, तर त्या जीनला आपण प्लिओट्रॉपिक जीन आणि त्या प्रोसेसला प्लिओट्रॉपिझम असं म्हटलं होतं. आणि ते एक्सप्लेन करायचं सांगतो. म्हणजे डिरेक्टली क्वेश्चन तुम्हाला प्लिओट्रॉपीबद्दल असं विचारला नव्हता. असा त्याचा फिनोटायपिक रेशो 1:2 आहे किंवा 2:1 आहे.
ती प्रोसेस एक्सप्लेन करा. ठीक आहे. बघा इथं लक्षात ठेवायचं की ह्या प्लिओट्रॉपीचा फिनोटायपिक रेशो काय असतो 1:2 किंवा कधी कधी 2:1 आपण म्हणतोय. ठीक आहे. आता इथे नक्की काय होतंय बघा. इथे एक्झाम्पल आपण घेतोय तो सिकल सेल ॲनिमियाचं. प्लिओट्रॉपीचं तुमच्या पुस्तकामध्ये एक एक्झाम्पल दिलेलं आहे, ते म्हणजे कोणता डिसीज? सिकल सेल ॲनिमिया. सिकल सेल ॲनिमिया जो आहे, ॲनिमिया तुम्हाला माहिती आहे की आपल्या ब्लडमध्ये हिमोग्लोबिन नावाचं प्रोटीन असतं, बरोबर आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि त्याचं फंक्शन काय बॉडीमध्ये, तर ते काय कॅरी करत असतं? ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करत असतं. आपल्या सेलला, टिश्यूला काय ट्रान्सपोर्ट करत असतं? ऑक्सिजन ट्रान्सपोर्ट करण्याचं. कारण ऑक्सिजनमध्ये आपण मागे पाहिलं की ऑक्सिजनशिवाय एनर्जी आपल्याला मिळणार नाही आहे. आणि मग ही एनर्जी ऑक्सिजन कॅरी करण्यासाठी हे हिमोग्लोबिन असतं. मग हे जे हिमोग्लोबिन आहे, इथं काय होतं की या सिकल सेल ॲनिमियामध्ये ज्या RBCs आहेत, ह्या RBC सिकल शेप म्हणजेच कसल्या? तर विळा असतो ना, त्या विळा जो असतो आपण शेतामध्ये वापरतात विळा, त्याला किंवा क्रिसेंट मून असं म्हणतो आपण. अशा पद्धतीनं त्या RBCs होतात. नॉर्मल RBC कसे असतात? बायकॉन्केव्ह असतात. कशा असतात? बायकॉन्केव्ह असतात. सर्क्युलरनी बायकॉन्केव्ह असतात की जेणेकरून जे ब्लड व्हेसलमधून त्या कशा होतात? इझिली फ्लो होतात, म्हणून त्याचा बायकॉन्केव्ह शेप असतो. पण सिकल शेप झाल्यामुळं ह्या RBC काय होत नाही, इझिली फ्लो होत नाहीत आणि त्यामुळं त्या ऑर्गनला किंवा त्या सेलला ऑक्सिजन सप्लाय होत नाही. आणि मग ती डेफिशियन्सी तिथं ऑक्सिजनची किंवा डिप्लेशन झाल्यामुळं ती सेल तिथं काय होते? डाय होते. ठीक आहे. मग इथं सिकल सेल जो ॲनिमिया आहे त्याचा जीन कोणता दिला आहे? HBS. लक्षात ठेवायचं. डिसीज सिकल सेल ॲनिमिया कशामुळं होतोय? जर जीन कोणता असेल? HBS असेल. ठीक आहे. नंतर पुढं काय म्हणलंय बघा. एखादा हेल्दी पर्सन असेल किंवा हेल्दी जर असेल तर नॉर्मल जीन आहे, हेल्दी जीन, तो कोणता असतो? तर HBA. आणि हा कसा आहे? डॉमिनंट आहे. कसा आहे तो? डॉमिनंट आहे. नॉर्मल ऑर हेल्दी जीन HBA इज ए डॉमिनंट. द कॅरियर्स म्हणतोय आपण. कॅरियर्स म्हणजेच काय की तो हेट्रोझायगोट असतो. कसा असतो? हेट्रोझायगोट म्हणजे 2 अलिल्स आहेत, 2च असणार आहेत डिप्लॉइड म्हणल्यानंतर आपण. मग तो जे अलिल्स आहे त्याच्यामध्ये एक अलिल्स काय असणार आहे? HBA, जो कसा आहे? नॉर्मल आहे. म्हणजे 50% तो कसं असणार आहे? नॉर्मल असणार आहे. आणि एक अलील जो आहे तो मात्र त्याच्यामध्ये कसं असतो? HBS असतो. म्हणजे त्याच्यामध्ये सिकल सेल ॲनिमियाचा झाला. 50% सिकल सेल ॲनिमिया असणारा आणि 50% नॉर्मल असणारा. आणि त्यामुळं त्या पर्सनला काय म्हटलं जातं? कॅरियर असं म्हणलं जातं. आणि यांच्यामध्ये आपल्याला काय दिसतं? तर ॲनिमिया दिसतो. कशा पद्धतीचा? माइल्ड ॲनिमिया. का? तर यांच्या RBCs असतात. त्या RBCs कोणत्या शेप असतात? सिकल शेप, किंवा त्याला आपण हाफ मून शेप्ड असं म्हणतो. ठीक आहे. असं का होतं? तर जनरली तिथं काय झाले असते, इथं केव्हा ही जी कंडिशन आहे, ही कंडिशन केव्हा येते? तर तिथं लो O2 कॉन्सन्ट्रेशन, ऑक्सिजन कॅरी करताना म्हणजे ऑक्सिजनची कमतरता असेल तर तो जो शेप आहे तो शेप क्रिसेंट मून किंवा आपण हाफ मून शेप्ड असल्यामुळं त्या ऑर्गनपर्यंत ऑक्सिजन व्यवस्थित पुरवला जात नाही. म्हणजे O2चं कॉन्सन्ट्रेशन काय होतं? कमी होत जातं. ठीक आहे. आता बघा कॅरियर्स कुणाला म्हणणार आपण? तर त्याचे दोन्ही अलील आहेत. ते अलील कसे? हेट्रोझायगोट. कसले? लक्षात ठेवायचं. हेट्रोझायगोट म्हणजे एक HBA आहे जो नॉर्मल आहे आणि डॉमिनंट आहे. नॉर्मल आहे आणि डॉमिनंट आहे. त्यामुळे हा HBS हा कसा झाला? रिसेसिव्ह झाला. ठीक आहे. आणि त्यामुळे आपण त्याला सिकल सेल ॲनिमिया झाला असं म्हणत नाही, कारण हा रिसेसिव्ह आहे. पण रिसेसिव्ह जरी असला तर याच्यामध्ये आपल्याला ॲनिमिया, माइल्ड ॲनिमिया म्हणतोय आपण. इथं ॲनिमिया आपल्याला दिसतो, माइल्ड ॲनिमिया दिसतो. म्हणजे जर आपण नॉर्मल पर्सनशी जर कंपॅरिझन केलं तर हे जे पर्सन्स आहेत, जे कॅरियर्स आहेत, हे कॅरियर्स जे काही नॉर्मल पर्सनसारखं वर्कआउट करू शकत नाही. म्हणजे ट्रेकिंग असेल किंवा हाय एक्सरसाइज असेल लगेचच, कारण यांच्यामध्ये ऑक्सिजन जो पुरवठा होतो तो ऑक्सिजन कसा झालेला असतो? इथे कमी होतो. कारण ह्याच्या 50% ज्या सेल आहेत, RBCs आहेत,
त्या कशा असतात, सिकल शेप्ड असतात. ठीक आहे, लक्षात येते. नॉर्मल असेल, नॉर्मल काय म्हणणार आपण, दोन्ही त्याचे अलील काय असणार आहेत, HbA असणार आहेत. कॅरियर्स नेहमी हेट्रोझायगोट असतो, म्हणजे HbA आणि HbS असतात. कळते, शेप कसं आहे, सिकल शेप किंवा त्याला आपण हाफ मून शेप असं म्हणतोय. याच्यामध्ये आपण एक एक्झाम्पल बघूया. एक्झाम्पल करून आपल्या लक्षात येईल. तुमच्या पुस्तकात असं दिलंय की 2 पॅरेंट्स आहेत, दोन्ही पॅरेंट्स कसले आहेत, सिकल सेल कॅरियर आहेत. कसले आहेत, सिकल सेल कॅरियर. फिनोटाईप त्याचा काय आहे, सिकल सेल कॅरियर. म्हणजे जिनोटाईप काय असणार आहे, कॅरियर म्हणतोय आपण. कॅरियर म्हणलं की मी तुम्हाला मगाशी सांगितलं होतं की एक नॉर्मल असणार आहे आणि एक सिकल सेल असणार आहे. एक नॉर्मल असणार आहे आणि एक सिकल सेल असणार आहे. क्वेश्चन्स बऱ्याच वेळा ह्याच्यावर विचारला जातो, नीट हे करा. आता इथे काय केले बघा, ह्याचा जिनोटाईप काय असणार आहे, HbA HbS. सेम इकडं HbA HbS. ज्यावेळेस क्रॉसिंग होत आहे त्यावेळेस क्रॉसिंग झाल्यानंतर इथे गॅमिट्स काय तयार होतात, एक आहे HbA, दुसरा आहे HbS. ठीक आहे, नंतर ह्याचे सुद्धा गॅमिट तयार झाले, HbA HbS. आता इथं बघा, आपल्याला तुम्हाला क्रॉसिंग करताना नेहमी लक्षात ठेवायचं, आपण इथं नंबरिंग लक्षात ठेवायचं, 1 2 3 4. आणि क्रॉसिंग नेहमी कसं करायचं, 1 3 1 4. कसं करायचं, 1 हा 1 आणि 3, पुन्हा 1 4, नंतर 2 3 2 4. ह्यांच्यामध्ये क्रॉसिंग केलं की आपल्याला पॉसिबिलिटी काय मिळते. पहिली पॉसिबिलिटी आहे HbA HbA. ठीक आहे, HbA HbA म्हणजेच हा जिनोटाईप आहे, म्हणजे त्याचा फिनोटाईप कसं असणार आहे, नॉर्मल. कसं असणार आहे, ते नॉर्मल असणार आहे. ठीक आहे, नंतर इथं काय मिळालं, HbA आणि HbS. ठीक आहे, सेम इथं पुन्हा सेकंड मिळतं आपल्याला HB. आधी तुम्ही HbS नाही लिहायचं कारण HbA डॉमिनेट आहे, त्यामुळे सुरुवातीला आपण HbA, नंतर काय लिहितो, HbS. आता इथे हे 2 आपल्याला कसे मिळाले, सिकल सेल कॅरियर मिळाले. सिकल सेल ॲनिमिया असणारे नाही, कसले आहेत ते, कॅरियर आहेत. किती मिळाले, 2 मिळाले. ठीक आहे, आणि इथं मात्र आपल्याला शेवटचं आहे हे दोन्ही रिसेसिव्ह HbS आणि HbS. इथं मात्र आपल्याला मिळतंय ते काय मिळतंय, सिकल सेल ॲनिमिक. आणि कंसात काय लिहिलंय, डायज लिहिले. असं का होतं, तर समजा हा जो फिटस आहे जेव्हा ऊममध्ये त्याच्या मदरचे असणार आहे त्यावेळेस त्याला सफिशियंट ऑक्सिजन सप्लाय होणार नाही, कारण त्याच्यामध्ये दोन्ही जीन कसे आहेत, HbS HbS, दोन्ही अलील्स कसे आहेत, HbS HbS असं म्हणतोय आपण त्याला. मग इथे त्याला जो सप्लाय आहे तो ब्लड सप्लाय व्यवस्थित होणार नाही आणि साहजिकच तो फिटस काय होणार आहे, तर डाय होणार आहे. त्यामुळं इथं रेशो जो येणार आहे तो रेशो आपण मगाही सांगितल्याप्रमाणे ॲक्च्युली कसं आहे 1:2:1, पण हा 1 जो आहे हा 1 इथं काय होतोय, बॉर्नच होत नाही. ठीक आहे, डाय होतोय, म्हणून रेशो याचा काय देतो आपण, 1:2. लक्षात येतोय का, ह्याचा ऑफस्प्रिंगचा रेशो काय दिलाय, 1:2. हे एक्झाम्पल रिप्रेझेंटेशन नोटबुकमध्ये लिहून काढायचं ऑफस्प्रिंग. आता खाली काय म्हटलंय बघा, द होमोझायगोट्स विथ अ रिसेसिव्ह जीन HbS. इथं दोन्ही आपल्याला काय मिळतात, होमोझायगोट मिळतात. ठीक आहे, इथं पण होमोझायगोट आहेत, पण हे दोन्ही डॉमिनंट आहे, त्यामुळे तो कसं आहे, नॉर्मल आहे. इथं मात्र दोन्ही कसे आहेत, रिसेसिव्ह आहेत, आणि साहजिकच तो जो पर्सन आहे किंवा ते जे फिटस आहे ते कसलं असणार आहे, सिकल सेल ॲनिमिक असणार आहे. डाय ऑफ टोटल ॲनिमिया. याच्यामध्ये मगाशी आपण इथं माइल्ड ॲनिमिया म्हणलं होतं. सिकल सेल कॅरियरमध्ये कसला ॲनिमिया, माइल्ड, कमी प्रमाणात. पण इथं मात्र ॲनिमिया कसं आहे, टोटल आहे, आणि टोटल असल्यामुळं त्याच्यामध्ये काय होतं, ते फिटस डाय होतं. ठीक आहे, दस द जीन फॉर सिकल सेल ॲनिमिया इज लिथल. लक्षात घ्या, ज्या व्यक्तीला किंवा ज्या फिटसला काय झालं आहे, सिकल सेल ॲनिमिया आहे, तो जीन आहे तो कसं आहे, लिथल आहे. लिथलचा अर्थ आपण काय म्हणतो बघा, डेफिनेशन अशी आहे लिथलची, वाटल्यास लिहून घ्यायचं, अ जीन विच कॉजेस डेथ ऑफ अ बिअरर. ज्याच्यामध्ये हे जीन्स आहेत त्या व्यक्तीची काय होते, इथं डेथ होती, म्हणून ह्याला
लिथल असं म्हटलं जातं. कसले म्हटलं जातं? लिथल. आणि हे नेहमी कोणत्या कंडिशनमध्ये दिसतं आपल्याला? होमोझायगस कंडिशनमध्ये दिसतं. इथे बघा हेट्रोजिनस आहे सेकंड मोनीमध्ये, पण तो लिथल नाही आहे. इथं तो पर्सन सर्वाइव्ह होतोय, जगतोय. पण इथं मात्र दोन्ही रिसेसिव्ह असल्यामुळं तो पर्सन इथं त्या पर्सनची डेथ होती, त्या फिटसची डेथ होतीये. त्यामुळं त्या जीनला कसलं जीन म्हटलं जातं? लिथल जीन असं म्हटलं जातं. ठीक आहे. अँड प्रोड्युसेस सिकल सेल ट्रेट इन अ हेट्रोझायगस कॅरियर. कॅरियरमध्ये आपल्याला त्याचे काय दिसतात? तर ट्रेट्स दिसतात. ठीक आहे. अँड प्रोड्युसेस सिकल सेल ट्रेट. सिकल सेल ट्रेट्स जे आहेत ते आपल्याला कुणामध्ये दिसतात? जे कॅरियर्स आहेत. आणि नेहमी लक्षात ठेवायचं कॅरियर्स कसे असतात? हेट्रोझायगस असतात. कसे हेट्रोझायगस? तर एक असणार आहे HBA, दुसरा असणार आहे HBS. ठीक आहे. 2 डिफरंट एक्सप्रेशन्स आर प्रोड्युस्ड बाय सिंगल जीन. जीन किती येतं? एकच आहे. पण इथं जे एक्सप्रेशन आहे 2 वेगवेगळे ते एका सिंगल जीन्समुळे झालेले आहेत, म्हणून त्याला आपण प्लिओट्रॉपी असं म्हणतोय. ठीक आहे. आता ह्या सिकल सेल ॲनिमियामध्ये पण एक इथे डायग्राम दाखवली बघा तुम्हाला. मग सांगितल्याप्रमाणे की RBCs आहेत. सिकल सेल ॲनिमिया म्हणजेच काय? तर RBC शेपवरून आहे. हे RBCs आहेत. काही RBC आहेत ह्या नॉर्मल RBC आहेत. तुम्हाला दिसतंय कसल्या आहेत? ह्या नॉर्मल आहेत. नॉर्मल म्हणजेच कशा? तर ह्याचा शेप जो आहे कशा आहेत? त्या सर्क्युलर आहेत आणि बायकॉन्केव्ह आहेत. कशा आहेत लक्षात ठेवायचं? सर्क्युलर आणि बायकॉन्केव्ह. ह्या नॉर्मल रेड ब्लड सेल्स आहेत. ठीक आहे. पण ज्या सिकल सेल ॲनिमिया, सिकल सेल ज्या आहेत इथे बघा सिकल सेल दाखवले, ज्या सिकल सेल आहेत त्या सिकल सेलचा शेप कसा आहे? तर वेगळा दिसतोय आपल्याला. कसा आहे? सिकल शेप आहे किंवा हाफ मून शेप आहे. मग असा शेप असल्यामुळं कॅपिलरीजमधून किंवा व्हेसल्समधून कॅरी करताना ते किंवा कंडक्शन होत असताना ते इझिली कंडक्ट होऊ शकत नाही. त्यामुळं तिथं काय होतात? अडथळे निर्माण होतात. त्या व्हेसल्समध्ये अडथळे निर्माण होतात. आणि हे जे सप्लाय आहे ऑक्सिजनचा सप्लाय, कारण तुम्हाला माहिती आहे की RBC काय करतं? तर ट्रान्सपोर्ट करतं. काय ट्रान्सपोर्ट करतं? ऑक्सिजन कॅरी करण्याचं काम करतं. मग हा जो ऑक्सिजन आहे तो सेलपर्यंत पोहोचला जात नाही. ठीक आहे. आता पुढे एक त्याने सांगितले की समजा आत्ताचं आपण एक्झाम्पल बघितलं की समजा 2 कॅरियर्समध्ये मॅरेज झालं. 2 कॅरियर्स आहेत. 2 कॅरियर्समध्ये मॅरेज झालं तर काय काय तयार होतंय? काय काय म्हणजे पॉसिबिलिटीज काय आहेत रे? तर नॉर्मल, ठीक आहे, नंतर कॅरियर आणि सिकल सेल ॲनिमिक चिल्ड्रन होऊ शकतात. पॉसिबिलिटी काय आहे बघा? व्हेन किंवा इफ मॅरेज कुणामध्ये झालं? बिटवीन 2 कॅरियर्स. कुणामध्ये झालं? 2 कॅरियर्समध्ये झालं तर पॉसिबिलिटी काय आहेत? नॉर्मल होऊ शकतात चिल्ड्रन, कॅरियर्स होऊ शकतात आणि सिकल सेल ॲनिमिक सुद्धा होऊ शकतात. ठीक आहे. म्हणजे रेशो त्याचा काय आहे? 1:2:1. पण त्यातला एक जो आहे तो सिकल सेल ॲनिमिक असणारा तो मात्र काय होतोय? डाय होतोय. ठीक आहे. त्यामुळं लिव्हिंग द कॅरियर्स अँड नॉर्मल, खाली शिल्लक काय राहते? फक्त कॅरियर्स आणि नॉर्मल शिल्लक राहतात. त्यामुळे रेशो जो आहे तो रेशो इथं 1:2 दिला आहे. काय दिला आहे रेशो? 1:2. ठीक आहे. आता इथं जे आपण बघितलं कॅरियर्स आहेत ते कॅरियर्स, मी प्रत्येक वेळेस सांगते की हे कॅरियर्स कसे असतात? हेट्रोझायगोट्स असतात. कसे असतात? हेट्रोझायगोट. आणि मग हे ओळखायचे कसे? आयडेंटिफाय कसं करायचं त्यांना? मग हे कसं केलं जातं? तर हे जे आपण RBC इकडं पाहतोय, RBC नॉर्मल असतील समजा, तर नॉर्मल शेप असेल RBCचा, तर तो कसं असणार आहे? नॉर्मल पर्सन असणार आहे. पण जर RBC कसे असतील? सिकल शेप्ड असतील. मायक्रोस्कोपमध्ये पाहिल्यानंतर, मायक्रोस्कोपी एक्झामिनेशन ऑफ ब्लड केल्यानंतर RBCचा शेप जर आपल्याला सिकल शेप दिसला तर साहजिकच तो काय आहे? कॅरियर आहे असं म्हटलं जातं. द हेट्रोझायगोट्स ऑर कॅरियर कसे ओळखले जातात? MCQला विचारलं जातं. कॅन बी आयडेंटिफाय मायक्रोस्कोपिक एक्झामिनेशन ऑफ ब्लड. ठीक आहे. आजच्या लेक्चरमध्ये
आपण दोन महत्त्वाचे पॉईंट कव्हर केलेत, एक म्हणजे मल्टिपल अलील आणि दुसरं म्हणजे प्लिओट्रॉपिझम. ठीक आहे, थँक्यू.